हा टरबुजाचा वेल आहे. आम्ही गच्चीवर छानपैकी थोडेफार काही गोडणी आंब्याचं वृक्ष, आंब्याचे वृक्ष पोळं लावली होती. आणि हे हळदीचे 2-4 झाडे आहेत. हळदसुद्धा डब्यामध्ये आम्ही शेतातले जे हळद शेतामध्ये तयार होते ना, त्या हळदीचे जे बेनं असते, बेनं ज्याला बी लावण्याकरिता बेनं म्हणत असतात, ते बेने काही 2-4 आणले होते. ते बेनं आम्ही आमच्या घरच्या गच्चीवर कुंडीमध्ये टाकले, म्हणजे लावले डब्यामध्ये. तेलाचे डबे जे रिकामे असतात त्याचा उपयोग केला आणि त्याच्यामध्ये जवळपास मागच्या वर्षीपासून लावलेलं आहेत. तर आता मदत आम्ही बाहेरगावाला गेलो होतो, त्यामुळे सगळे मागच्या वर्षीचे वरचे पानं सगळे सुकून गेले होते. फक्त आतमध्येच मातीमध्ये जे असतील ते राहिले होते. त्याच्यामुळे परत मागच्या दिवाळीपासून हे परत आम्ही इतकं रोज काळजीपूर्वक लक्ष देऊन परत त्याच्याकडे लक्ष दिलं. आणि आता हे टरबुजाचं बीसुद्धा आम्ही लावले. तरी हे टरबूज पहा छानपैकी आता हे शेतासारखे आता खूप मोठे होत चाललेले. तरी आता बाकीचे फुलंसुद्धा या टरबुजाच्या वेलाला आलेले. काही काळानं टरबुजाचे इतरही फांद्याला हे येतील. आता हे पहा मटकी आहे. हे मटकी आपण जे मटाची उसळ करतो ना, हे बघा शेंगासुद्धा आलेल्या आहेत. हे छोट्या सुरुवात झालेली आहे. जवळपास याला आम्ही 2 महिने अगोदर लागवड केली होती. आता हे याला फुलंसुद्धा आलेले आहेत. आता हा जून महिनाच आहे. आता इकडच्या झाडाला आपण पाहिलं, हे मटकी झाडे आहेत. आता तूरचे बी आता 2 दिवस झाले टाकले, ती सुद्धा आता 2 दिवसातच बाहेर आलेली आहे. आणि हे ज्वारी आहे. आता ज्वारीला वेळ लागेल. ही ज्वारीसुद्धा पहा छान किती आलेली आहे, छान बिलकुल. काही आपल्याला कुठे विकत आणायची असली तर आज 50 रुपये किलो ज्वारी झालेली आहे. पहिल्या काळात ज्वारी 5 रुपये 3 रुपये किलो मिळत होती. आम्ही लहान होतो त्यावेळेस. आज ज्वारीला खूप महत्त्व आलेलं आहे. गहू स्वस्त झाले आणि गहू म्हणजे स्वस्तच नाही झाले. अगोदरच्या काळात महाग होते. ज्वारी स्वस्त होती. आताच्या काळात ज्वारी महाग झालेली आहे, गहू स्वस्त झालेले आहेत. हे पंढरपूरची तुळस आहे. ही आपली कृष्ण म्हणतात ना, हे पहा. हे माझ्या ओळखीचं नाव काय याला मला माहीत नाही, पण छानपैकी कुंडीमध्ये आलेलं आहे. हे पहा कांदा. आता आम्हाला जर हे कांद्याची पात जर आम्हाला खायची असली ताजी तर आम्ही इथे 2-4 कांदे लावलेले होते. या कांद्याची पातीसुद्धा आम्ही हे पहा. आता हे गोडनिंबसुद्धा छान आलेला आहे. हा गोडनिंब आहे. हे पहा. आता आपल्याला त्या लेडीज बाह्या वगैरे आपण जे गालाला होटाला गालाला डाग वगैरे असतात त्यासाठी वापरतात. आता पहा. आता हे हिरव्या मिरच्या आहेत. पहा छान या डब्यामध्ये टाकलेले आहेत. हे आळीव आहे. हे आळीचे रोप आहेत. आळीव जे हिवाळ्यात येतात. बाळातीन बाईला म्हणतात ना, बाळातीन बाईला शिरा डिलिव्हरीमध्ये देतात, ते आळीव म्हणतात. ते आळीव आपल्या मोहरीसारखे दाणे असतात ते. हे पाहत आहे. घरच्या लोकांनी 2-3 दिवस अगोदर हे पराठीसुद्धा टाकलेली आहे. हे कापूस पराठी म्हणतो ना आपण, पराठी. याला पांढरे कापसाचे बोंड येतात. हे हळद आहे. ही हळद मी हात लावला ना, आता ही हळद आहे. आणि हे ज्वारी आलेली आहे. किती सध्याच अजून तर खूप उंच व्हायचं बाकी आहे. आहे असा आमचा छोटासा
टेरेसवरचा फुल बगीचा नाही, छोटीशी शेती आहे, बगीचा आहे. आम्ही रोज सायंकाळी शेतात आम्ही जाऊ शकत नाही पाणी द्यायला. शेतातली जे मनाची इच्छा असते ती आम्ही इथेच परिवारासह येतो. आणि म्हणजे माझा परिवार, मुलं तर बाहेरगावला आहेत, आम्हीच घरी दोघं आहोत. आम्ही दोघंजणं याच्याकडे लक्ष देतो. मुलं आले कधी सुना येतात तेव्हा ते पाहतात. आता सध्या आम्ही बघा मटकी 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 हे मटकी पहा, मटकीला शेंगा आलेल्या आहेत. आता ही सुरुवात होते. बरं, जरूर आमचा बगीचा कसा वाटते तुम्हाला ते पाहून आम्हाला कळवा.